हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. निष्प्रभ मन आणि आत्मोन्नती. ऐन थंडीचे दिवसात एक अरब उंटावरून वाळवंटामधून प्रवास करत असतो. रात्र होते. अरब तंबू उभारतो, उंटाला बाहेर बांधून ठेवतो आणि तंबूत झोपतो. जरा वेळाने उंट म्हणतो की मला बाहेर थंडी वाजत आहे, किंचित मान ठेवण्यापुरती तंबूत जागा द्या. अरबाला उंटाची दया येते. तो उंटाला तंबूत मान घुसवायला परवानगी देतो. रात्री हळूहळू सर्व तंबू उंट आपल्या अंगावर ओढून घेतो आणि मालक थंडीने कुडकुडत बाहेर राहतो. आपली अशीच अवस्था आपल्या मनाने केली आहे. त्याला वस्तूंच्या अनेक पर्यायातून निवड करण्याची परवानगी दिली तर त्याने आपल्या जीवनाची व्यवस्थाच त्याच्या ताब्यात घेतली. त्यात जीवनाची आत्मप्रेरणा मागे राहिली. हे लक्षात घेऊन आता मनाला क्षीण दीन हीन करायचे आहे. त्याला निष्प्रभ अमन नमन करायचे आहे आणि आत्मोन्नती करून आत्मप्रेरणेने आचरण करून मुक्ती प्राप्त करायची आहे. आपण वस्तू ठेवण्यासाठी पेटी विकत घेतो. त्या पेटीची बाहेरील बाजू बांधणी मजबूत असते, परंतु आपण त्या पेटीच्या आतील रिकाम्या जागेचा वापर त्यात वस्तू ठेवण्यासाठी करतो. तोच पेटीचा एकमेव उपयोग असतो. तीच पेटीची उपयुक्तता असते. पेटी त्यासाठीच घेतलेली असते. बाह्य भाग संरक्षणासाठी असतो, वापरासाठी नसतो. पेटीत जर रिकामी जागा नसेल तर त्या पेटीचा आपल्याला काहीही उपयोग होणार नाही. आपण घर बांधतो. घराला संरक्षणासाठी भिंती असतात. त्या भिंतींच्या आत मोकळ्या जागेत आपण राहतो. भिंतींच्या आतील रिकामी जागा हेच आपले घर असते. त्याचीच उपयुक्तता असते. त्या रिकाम्या जागेसाठीच आपण भिंती उभारतो. भिंती म्हणजे घर नव्हे. जर घरात रिकामी जागा नसेल तर त्या घराचा आपल्याला काहीच उपयोग होणार नाही. त्या घरात सामान सुमान भरलेले असेल, इतर कोणी राहत असतील तर त्या घराला आपण घर म्हणू शकणार नाही. याचप्रमाणे आपण अंशात्मा पंचमहातत्वांपासून देह धारण करतो आणि त्यातील अंतःकरणात राहतो. तो देह आणि त्यावरील अनेकविध इंद्रिये ही आपण आपल्या वापरासाठी निर्माण करतो. त्यांचा वापर करून आपण देह जीवित ठेवतो आणि त्यायोगे त्या देहाच्या माध्यमातून या स्वनिर्मित सृष्टीचा आस्वाद घेतो. परंतु आपले मन अत्यल्प काळात देहादी इंद्रियांचा ताबा घेते आणि ते देहादी इंद्रियांच्या आणि त्याच्या स्वतःच्या कामना वासना शमवण्यासाठी आपल्या आयुष्याचा उपयोग करते. जीवन आपले असते आणि त्याचा वापर मन त्याच्या मर्जीने करते. यात आत्मप्रेरणेने सृष्टीची लीला अनुभवायचे राहून जाते. आपल्या देहधारणेचा सृष्टीलीलेचा आस्वाद घेणे हाच एकमेव उद्देश असतो. त्यात मन अडथळा करते. यास्तव त्याला निष्प्रभ करून आपल्याला योगानुशासनाने आत्मानुशासन प्रस्थापित करायचे आहे. आपल्याला मुक्तात्मा म्हणून जीवन जगायचे आहे. निरीच्छ सुदृढ देह. लाओत्से या ओवीच्या शेवटी म्हणतो की योगी साधकांची देहयष्टी सुदृढ ठेवतात, परंतु ते त्यांची इच्छा क्षीण करतात. माणूस हा एकमेव सजीव असा आहे की जो सतत संघर्ष झगडा वाद करत असतो. तो डूख ठेवणारा आहे. तो जन्मभर दुश्मनी विसरत नाही. त्याच्यापुढे पशु परवडला. पशु स्वसंरक्षण करण्यासाठी आणि भूक लागली तरच हल्ला करतात. एरवी ते शांत असतात, कधीही डूख ठेवत नाहीत. याला कुत्रा अपवाद आहे. तो एखाद्याला नाही विसरत. दूरवर जरी तो मनुष्य आला तरी लगेच कुत्रा इकडे भुंकू लागतो. हा त्याला माणसाच्या सहवासामुळे लागलेला अवगुण असावा. योग नमस्कार, योगासने, प्राणायाम, ओंकार इत्यादी व्यायामाने योगगुरू साधकाची देहयष्टी सुदृढ ठेवतात. त्याला धष्टपुष्ट निरोगी ठेवतात. त्यामुळे साधक सदा ताजा तवाना, उत्साही आणि उन्मेषाने भरलेला असतो. परंतु योगी साधकांच्या इच्छा, कामना, वासना, अपेक्षा यांचा निःपात करतात. प्रत्येक क्षणी त्यांचा प्रयत्न असाच असतो की साधकाला इच्छा, कामना, वासना, अपेक्षा निर्माणच होऊ नयेत. तो सदा तृप्त असावा.
जेणेकरून त्याला जे काही आहे तेच भरपूर आहे हे ज्ञान व्हावे. जे प्रभू विभूकडून सहजच मिळालेले आहे त्यातच त्याने संपूर्ण समाधानाने जगावे. जे आहे त्यामधूनच त्याने त्याच्या जीवनाचे सदाबहार कमळ फुलवावे. जे आपल्याजवळ असते त्यामधूनच आनंद निर्माण करता आला पाहिजे. त्यातच खरे कौशल्य आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे इच्छा, कामना, वासना हे मनाचे अन्न आहे. इच्छा, कामना, वासना असतील तरच मन टिकाव धरू शकते. तसे नसेल तर मन क्षीण होते, निष्प्रभ होते, अमन होते, नमन होते. ते मलूल गलित गात्र होते. त्यामुळे देहादी इंद्रिये मनाकडून प्रेरणा घेऊ शकत नाहीत. ती स्वाभाविकच आपल्या मूळ स्रोताकडे, अंतरात्म्याकडे आकृष्ट होतात. आता मनाची मनमानी संपते आणि जीवन आत्मेच्छेने जगले जाते. यासाठी योगी संघर्षाऐवजी समर्पण शिकवतात. पूर आला की ताठ उभे असलेले मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडतात, परंतु लव्हाळी पाण्याच्या प्रवाहाबरोबर खाली वागतात. त्यामुळे त्यांच्यावरून पाणी वाहून जाते. पूर ओसरला की ती लव्हाळी जशी होती तशी पुन्हा उभी राहते. योगी ही कला साधकांना शिकवतात. परिस्थितीशी टक्कर देण्यात काहीही अर्थ नसतो. त्यामुळे काही फायदा तर होत नाहीच, परंतु नुकसान मात्र नक्की होते. कारण ही परिस्थिती नियतीने तुम्हाला तुमचे गतसंचित संपवण्यासाठी मुद्दाम दिलेली असते. त्याला सहयोग करावा. ती परिस्थिती उपभोगून त्यामधून बाहेर यावे. त्यायोगे आपले संचित संपते आणि आपण मुक्त होतो. आता प्रभू विभूची सेवा करावी. त्यासाठी सत्संग करावा. आध्यात्मिक प्रवचने ऐकावीत. त्यांचे वाचन मनन करावे. जेणेकरून मन पुन्हा भोग प्रवृत्त होणार नाही असे आचरण असावे. हरि ओम.